एक खुलासा, आपली दुनियादारी हे आपले प्रसार माध्यम, ना कुणाचे स्तुतीपाठक, ना कुणाचे फाट, ना कुणाचे निंदक, सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर. जो कर्तव्याशी प्रतारणा करेल त्यांच्या विरुद्ध हा सारा प्रपंच. वर्ण, जात, लिंग, धर्म, पंथ कुठलाच भेद नाही, द्वेष नाही, असूया नाही की आत्मीयता. फक्त वास्तव तेवढे आपले, कारण दुनियादारी हीच तर असते. नांदूर शिंगोटे लोणी रस्त्यावर अपघातांची मालिका सुरूच आहे. दररोज घडणाऱ्या अपघातांनी नागरिकांच्या सुरक्षेवर मोठा प्रश्नचिन्ह उभा केला आहे. आज सकाळी झालेल्या अपघातात अवजड डंपर आणि पिकअपमध्ये भीषण धडक झाली. सुदैवाने जीवितहानी टळली आहे. नांदूर शिंगोटे ते लोणी या मार्गावर गेल्या 5-6 दिवसांपासून अपघातांची मालिका सुरूच आहे. आज सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास हॉटेल प्रियाल समोरील बायपास जवळ ही दुर्घटना घडली. नांदूर शिंगोटेकडून लोणीकडे जाणारा 10 चाकी आयशर डंपर क्रमांक MH04 LO0174 याने संगमनेरकडून सिन्नरकडे येणाऱ्या पिकअप क्रमांक MH41 AX 9263 ला भीषण धडक दिली. इतकंच नव्हे तर पिकअपला तब्बल 20 फूट ओढत नेत डंपर सोडून चालक फरार झालाय. अपघातानंतर स्थानिक शेतकरी तत्काळ घटनास्थळी धावून आले आणि जखमी चालकाला बाहेर काढून उपचारासाठी हॉस्पिटलला रवाना केले. नांदूर पोलीसही तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत आणि वाहतूक सुरळीत करण्यात आली. मात्र काही काळ सर्वच बाजूंनी वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. या अपघातांच्या मालिकेला कारणीभूत ठरत आहे तो म्हणजे अपूर्ण बायपास रस्ता. नांदूर गावाबाहेरील हा कॉन्क्रीट रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दीपक बर्के यांनी ठेकेदाराकडे केल्यानंतर हा मार्ग खुला करण्यात आलाय. आपली दुनियादारीसाठी प्रकाश शेळके, नांदूर शिंगोटे, सिन्नर. प्रत्यक्ष उभे आहोत नांदूर शिंगोटे ते लोणी या रस्त्यावर. या रस्त्यावर दररोजच अपघातांची मालिका सुरू असून 2-3 दिवसापासून दररोज या ठिकाणी अपघात होत आहे. आज सकाळच्या वेळेस नांदूर शिंगोटे गावाकडून अवजड वाहन येत असताना व पुण्याच्या दिशेने नाशिकच्या दिशेने जात असलेली पिकअप पूर्ण या वाहनाने धडकावून त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पिकअपचे नुकसान केले असून या मोठ्या डंपरचा चालक हा येथून फरार झालेला आहे. तरी या ठिकाणी त्वरित दिशादर्शक फलक अथवा वाहतूक पोलिसाची नेमणूक करण्यात यावी अशी अनेक दिवसाची या परिसरातील जनतेची मागणी असूनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. तेव्हा या ठिकाणी त्वरित ही कार्यवाही करण्यात यावी.